नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः। परम भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमं। तया उमपा मापका सुवावे। मज अव्यक्ता व्यक्त का मानावे। सिद्ध असता का निमावे साधनवरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। आणि भक्तीच्या विषयाला प्रारंभ झाल्यामुळे ते भक्ती ज्याच्या अंतकरणात राहते अशा अनेकविध भक्तांचाही विचार प्रारंभ झालेला आहे। माझी जे भक्ती करतात त्यांच्यामध्ये 4 प्रकार: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट असणारा ज्ञानी महात्मा। ज्ञानी महात्म्यापेक्षा आर्ताती भक्त थोडेसे कनिष्ठ आहे, पण त्यांच्याही पेक्षा मात्र क्षुद्र देवतांची क्षुद्र फलाची कामना अंतकरणामध्ये धारण करून भजन करणारे पण भरपूर आहे। त्यांचं भजन नावाचं साधन फार चांगलं आहे, पण संसाराच्या फलाची अपेक्षा करतात, त्यामुळे भजन भक्ती केल्यानंतरसुद्धा त्यांना जन्म आणि मरणाचीच परंपरा भोगावी लागते। भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुनाईसे भजन ते संसाराचीच साधन। एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे। मग त्यांना त्या देवतांकडून फल मिळत नाही का? मिळतं, पण जसं एखाद्याला क्षणभर स्वप्न पडावं तसं त्यांना त्या फलभोगाचा लाभ होतो आणि ते कायमस्वरूपी फल राहत नाही, किंवा ते विनाशी फल आहे। विनाशी फल स्वतः निघून जातं, नाहीतर त्या फलाचा परित्याग करून भोगता निघून जातो। दोन्हीपैकी एक घडत असतं। एकतर मनुष्य तरी मरतो, नाहीतर मोबाईल तरी हरवतो, असं घडतं की नाही? म्हणजे एकतर विषय तरी जातो, नाहीतर विषयाचा भोगता तरी जातो। हे विनाशी फल आहे। पण मोक्ष नावाचं किंवा भगवत प्राप्ती नावाचं फल असं आहे जे एकदा जीवनामध्ये प्राप्त होतं, आणि एकदा प्राप्त झालं की त्याचा परत कधीच वियोग होत नाही। 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा एक ओवी देतात, पैगा अनेकही एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे, आणि अनुभविता काही न वेचे, वरी विटेही ना। असं फल फक्त परमार्थामध्ये मिळतं, जे एकदा मिळालं तर हातातून जात नाही, कधीच जात नाही। अनेकही एक याचे, जे हाता आलिया म्हणजे प्राप्त झालं, हस्तगत झालं, न वचे ते आपल्यापासून दूर जात नाही, आणि कितीही सेवन केलं तरी ते खर्चही होत नाही, विटतही नाही। सांसारिक फलामध्ये एकतर ते फल खर्च होतं, नाहीतर विटतं तरी, किंवा हातामध्ये आलं तर दुसरा कोणीतरी टपूनच असतो, म्हणजे ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत नाही। परंतु पारमार्थिक फल मात्र असं आहे ज्याचा वियोग नाही, ज्याच्यामध्ये क्षय नाही, आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नाश नाही। अशा फलाचा विचार केला की त्याला पारमार्थिक फल म्हणतात, आणि ते फल फक्त माझ्या भक्तीनंच मिळतं। एर तनु मन प्राणी, जे अनुसरले माझे याचे वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीचे होते। मग भक्तीचे साधन किंवा कष्ट जर समान असेल तर अविनाशी फल प्राप्त करावं, परंतु तैसे न करीती प्राणी। इतर असणाऱ्या देवतांची उपासना करणारे, क्षुद्र देवतांच्या पाठीमागे जाणारे भक्त तसा प्रकार मात्र करत नाही। म्हणजे भजन तर करतात, पण अविनाशी फल मात्र डोळ्यासमोर ठेवत नाही, आणि त्यांची ती साधना म्हणजे तळ हातावर असणाऱ्या पाण्यामध्ये पोहण्यासारखं आहे। वास्तविक मनुष्य देहामध्ये आले, भक्तीच्या मार्गाला लागले, पण इथं आल्यानंतरसुद्धा मनामध्ये क्षुद्र फल आठवण करतात। कसं? जसं अमृताच्या समुद्रामध्ये पडावं, तोंडाला घट्ट वज्रमिठी पाडावी, आणि मनामध्ये डबक्यातल्या पाण्याची आठवण करावी। तसं मनुष्य देहामध्ये आले, भक्तीही करतात, पण देवाकडे देवाची याचना न करता सांसारिक फलाची अपेक्षा करतात। त्यापेक्षा जसं एखाद्या व्यक्तीने अमृतामध्ये अमृत होऊन का नसू राहू नये,
तसं भक्ती करून माझी प्राप्ती का बरं करून घेऊ नये. पण तसे ते प्राणी करत नाही. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा. का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी अनोहावे. आत्मानुभूती हा एक पंख आहे. मनुष्याला आपल्या स्वतःचं सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने मात्र ज्ञान नाही, भ्रम आहे. आपण कोणालाही विचारलं तुम्ही कोण आहात, तुम्ही मला नाही ओळखलं म्हण नाही. अहो सध्याला सगळीकडे माझ्या रील गाजतात, गाजू दे. ही काय खरी ओळख आहे का? ही ओळख आपली देहाची आहे, ही आपली जन्माच्या नंतरची आहे आणि मृत्यूच्या अगोदरपर्यंतच राहणार आहे. म्हणजे मधल्याच काळातली ओळख आहे, देह संबंधाने आहे. सामान्यपणाने आपण आहोत असं आपल्याला ज्ञान आहे, पण विशेष रूपाने मात्र मी सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपच आहे याचा विसर पडलेला आहे. सगळ्यांनाच विसर पडला आहे. आणि असं जेव्हा श्री गुरु आपल्याला तत्त्वज्ञान करून देतात, कार्य जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेंच्या तू अतीत आहे. सत्व रजतम या 3 गुणाचं उल्लंघन करणारा तू आहे. सच्चिदानंद स्वरूप हे तुझं खरं स्वरूप आहे आणि देह मात्र काही तुझं स्वरूप नाही. अशी जेव्हा त्याला शास्त्र प्रचिती, गुरुप्रतिती आणि आत्मप्रतिती प्राप्त होते, हा प्रतितीचा एक प्रकारचा पंख आहे. आणि जीवाला जर आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव आला तर या पंखाने तो शरीर नावाच्या पिंजऱ्याला टाकून देतो म्हणजे लगेच त्याचा देह पडतो असा अर्थ नाही. तादात्म्य सोडून देतो. आणि तादात्म्य सोडणं म्हणजे देह सोडणंच आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात, वाऱ्याची झुळूक आली तर वेलीवर सुगंधित एखादं फूल उमललेलं असतं, पण वाऱ्याच्या संबंधाने त्यातला सुगंध निघून जातो, पण मागे मात्र ओस फुल त्या देठावर राहतं. परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी. तसं या महात्म्याचा जो आत्मभाव ब्रह्मभावाशी एकरूप झालेला आहे, प्रारब्धाच्या मुठीमध्ये फक्त देह राहिलेला आहे. नाथ महाराजांचं पण प्रमाण आहे, परिमळ गेली आवस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. म्हणून आत्मानुभूतीचा पंख प्राप्त करून जीवात्मा या फळ हेतूचा पिंजरा, शरीर, गुणाचा असणारी आसक्ती, विषयाचं बंधन यांना सोडून देतो. ज्ञानोबा म्हणतात का बरं सोडावं नाही, त्याने वास्तविक या पिंजऱ्याला सोडलं पाहिजे. आत्मानुभूतीच्या पंखाने आकाशामध्ये उडावं. कोणतं आकाश? परब्रह्म हेच आकाश आहे. चिदाकाश म्हणतात त्याला. अंबर म्हणजे आकाश आणि चिदंबर म्हणजेच काय? चिदाकाश. चैतन्य म्हणजेच परब्रह्म आणि ते व्यापक असल्यामुळे त्याला आकाश म्हणतात. अशा चैतन्याकाशामध्ये सगळ्या आकाशाचं त्यांनी मालक का बरं होऊ नये? परमार्थामध्ये सुद्धा सत्ता मिळते. बरं सत्ता मिळते. मला वाटतं एक नाटाचा अभंग आहे तुकोबारायांचा. तर ते अवघे आपुलीची आता वावरून गेली पराधीनता, असं काय? अवघे आपुलीची आता, ते सत्ता आहे बघा. ते सत्ता शब्दाला चौथा का काहीतरी नाट आहे, आता क्रमांकाने आठवत नाही मला नेमका. आपुले सत्तेची माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बापाई, सकळ गोताचीच साई, पारिकी ऐसे काही नेनीजे. वारोनी गेली पराधीनता, जगताकारी झाली सत्ता. ही सत्ता सांगायची आहे. संपूर्ण जगताचा जेवढा आकार आहे तेवढी सगळीकडे माझीच सत्ता आहे, माझं अस्तित्व आहे. सत्ता म्हणजे काय? सत हे अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि सदरूपाने असणाऱ्या सत्ता म्हणतात. आणि आमची सत्ता आहे 5 वर्षीच आहे. ही सत्ता जाती येते आहे, लौकिकातली आहे. परमार्थातली सत्ता एकदा हातामध्ये आली जात नाही परत. ही सत्ता आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरीची किंवा भगवद्गीतेची सेवा करतो की नाही, तर त्याला ही गीता माऊली किंवा ज्ञानेश्वरी भगवती माऊली एका सत्तेवर स्थापन करते बघा. मनोनी म्हणे काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करते. ती आईला आनंद होतो की आपला मुलगा संपूर्ण चक्रवर्ती सम्राट झाला पाहिजे. तसं गीता माऊली किंवा ज्ञानेश्वरी ही आई साधकाला स्वानंदाच्या साम्राज्यावर एकमेव चक्रवर्ती सम्राट करते. आणि चक्रवर्ती कोण आहेत? ज्ञानोबा आहे. म्हणून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ही सत्ता आहे. ज्ञानोबा तेच म्हणतात, का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी अनुभवावी. आणि जिथं आपला जसा जसा अधिकार वाढत जाईल
या परमार्थ क्षेत्रामध्ये तसा तसा सुखाचा विस्तार होतो बरं, तसा होतो. परमार्थामध्ये पहिल्यांदा साधक पहिल्या पायरीवर आला की त्याचं संसाराचं आकर्षण सोडतं. काही काही माणसं गावाकडून येतात बघा, खूपच वैतागलेले असतात, खूप म्हणजे खूपच. खरं असं आहे, परमार्थाचा अधिकारी कोण आहे? दुःखाला उबगला तो का सुखाला उबगला तो? हां, सुखाला उबगला तो खरा परमार्थाचा अधिकारी. म्हणजे का बरं? दुःखाला उबगलेला मनुष्य जर प्रारब्ध वशामध्ये सुख प्राप्त झालं तर सुखाकडे आकृष्ट झाल्यामुळे मागं जाऊ शकतो. पण जो सुखाला कंटाळलेला आहे तो परत मागं जात नाही, कारण त्याने त्या सुखाची क्षणभंगुरता पारतंत्र्य अनुभवलेलं असतं. गावाकडून लोक येतात, एकदाच येतात वारीला, त्यांना आपण एखाद्या दिवशी विचारलं कसं वाटतं, लय आनंद आहे, जायचं गावाकडे. नाही, वारी झाल्याशिवाय नाही जायचं, जायची इच्छा आहे पण वारी झाल्याशिवाय नाही जायचं. पण हा जो आनंद मिळतो त्या आनंदाची कल्पना करता येईल का? नाही. म्हणजे सुरुवातीला जरी परमार्थामध्ये आला तर त्याला एवढं कळतं की याच्यात जो आनंद आहे तो संसारात कशातच नाही. आणि माणसं म्हणतात सुद्धा बरं, परमार्थात जो आनंद आहे ना, महाराज लय फिरलो आम्ही, लय ठेसा खाल्ल्या. त्यांचा शब्द असतो, त्यांना वाटतं आपला लय मोठेपणा, लय उन्हाळे पावसाळे खाली, कशाला खाली विनाकारण सांगतात ना अनुभव. याच्यात जो आनंद आहे तो आनंद कुठेच नाही. परमार्थामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम किंवा शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभावी आणि तुर्यका, जेथ उंचावली निपवाडे. हा परमार्थातला काय आहे? अधिकार उंचावण्याची भूमिका आहे. आणि जसा जसा अधिकार उंचावतो की नाही, हे सुखाचा पैसार जोडे, सुखाचा विस्तार प्राप्त होतो. उपनिषदामध्ये आलंय बघा, एका राजाला जेवढा आनंद मिळतो त्या आनंदाला मानुषानंद म्हणतात. आणि मग क्रमाक्रमाने त्या आनंदामध्ये शतपटीनं वाढ होते. सर्वात मोठा आनंद आहे वासनारहित आणि एकांतामध्ये राहणाऱ्या ब्रह्मचिंतन करणाऱ्या महात्म्याला. त्याच्या आनंदासमोर ब्रह्मदेवसुद्धा कमी आहे. नाहीतर ब्रह्मदेवाला जो आनंद मिळतो की नाही तो जवळपास काहीतरी परार्धपटीने मोठा आहे मानुषानंदापेक्षा. मानुषानंद कोणाला मिळतो? संपूर्ण पृथ्वीवर एकट्याचं राज्य असावं, युवा असावा, रूपवान असावा, विद्वान असावा, निरोगी, दृढचित्ताचा, सैन्याने संपन्न, धनधान्याने समृद्ध पृथ्वीचं एकटा पालन करणारा जो राजा, त्या राजाला जो आनंद मिळतो त्याला मानुषानंद म्हणतात. राजा म्हातारा चालत नाही, राजा तरुण असावा, युवारूपीचे विद्यावान, निरोगो दृढचित्तवान, सैन्योपेत सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां पालयन, त्याला जो आनंद मिळतो त्याला मानुषानंद म्हणतात. आणि याच्यापेक्षा 1700 पटीनं काहीतरी अधिक आनंद ब्रह्मदेवाला मिळतो. आणि ब्रह्मदेवापेक्षा जास्त आनंद आत्मचिंतन करणारा. फक्त त्याला एक अडचण आहे की त्याला वासना मनात नसावी. आपण सगळे आनंदीच आहोत, सगळे. फक्त आपल्या मनातल्या ज्या कामना, इच्छा, अपेक्षा, हल्लीच्या काळात ॲम्बिशन्स, ह्या ज्या गोष्टी ना ह्या आपल्या आनंदाला बाजूला करतात. म्हणजे चंचल होण्याचं काय कारण आहे बरं? आहे त्या परिस्थितीमध्ये मनुष्य आनंदी, फक्त अंतर्मुख राहिलं पाहिजे. पण त्याच्या डोळ्यासमोर अशा काही घटना येतात, नाही म्हणे अजून आहे ना मी महाराष्ट्रात नाही गाजलो, मला थोडं काही ना काहीतरी सायस करावे, खटपट करावीच लागेल काहीतरी. मग त्याला ते दुसरीकडे पाहिलं, आपल्यापेक्षा कोणी अर्थाने पुढं गेला, त्याला वाटतं नाही नाही आपलं काहीच किंमत नाही, गावातले लोक त्याला लय सत्कार करतात, अजून माझ्या काही तेवढे मागं लागत. अशा या इच्छा असतात. इच्छा, वासना, कामना, अपेक्षा ह्या मनुष्याला आनंदी राहू देत नाही. वास्तविक तो आनंदीच आहे, आनंद हे त्याचं स्वरूप आहे. पण त्याच्या अपेक्षा मनातल्या त्याला आनंदी नाही होऊ देत. काही ना काहीतरी समोर राहतं त्याच्या. नेमकं जीवाचं असं आहे, त्याच्याकडं जे आहे ते त्याला कळत नाही, नाही ते त्याला लवकर दिसतं. 90 रुपये जवळ असतात ते त्याला दिसत नाही. ते 10 रुपयाची जी कमतरता ती खटकते त्याला, 10 रुपयाची आणि मग ते 10 रुपये जे नसलेले 10 रुपये ना ते त्याला आनंदी राहू देत नाही. वास्तव असलेले 90 जास्त आहे. आपलंच उदाहरण बघा ना. आता समजा आपण नरदेहामध्ये आहे, भारत देशात महाराष्ट्र प्रदेशामध्ये आळंदीसारख्या क्षेत्रात ज्ञानोबांच्या चरणकमलाजवळ बरं काही अडचण आहे का आपल्याला? पाठ झाला की लगेच नाश्ता आहे, काही अडचणच नाही ना. दुसरा पाठ झाला की मदोखरी आहे.
बरं आपण राहतो राजाप्रमाणे, धर्मशाळा लोक बांधतात आणि वजनात आपण राहतो की नाही? बरं काय आळंदीमध्ये काय अडचण आहे का? हा थोडाफार खोकला येऊ शकतो, बाकी दुसरं काही नाही ना, थोडाफार येईल, दुसरं काय होणार आहे? म्हणजे काही समस्या नाही. कोणी भाविक कपडे देतात, खर्चही जास्त काही होत नाही. होतं का? काहीच नाही. किती आनंदी आहे आपण. पण तरीसुद्धा कधी कधी आपल्या मनातून आपल्याला असं वाटतं नाही, माझा मित्र आहे ना 4 चाकीमध्ये फिरतो, अजून तो मला सायकलही नाही, असं वाटतं की नाही? ही इच्छाच मनुष्याच्या दुःखाला कारण आहे. मनुष्याचं चंचल मन त्याला आनंदी राहू देत नाही. नाहीतर आपण एवढे श्रीमंत आहोत की एवढी श्रीमंती ब्रह्मदेवाच्याही वाट्याला नाही. कारण ब्रह्मदेवाला प्रत्येकाचं कर्म बघून देहाचा आकार द्यावा लागतो. किती ताण आहे मोठा. ब्रह्मदेवाचा ताण बघून देवाने ब्रह्मदेवाला 4 कम्प्युटर दिले, 4 मस्तकं दिले. नको व्याप जास्त मोठा आहे म्हणून. आपल्याला आहे का तेवढा? आपल्याला काहीच नाही ना, पाठातही झोप घेता येते असं काय अडचण आहे का? सुखी आहे आपण. पण ते सुख मात्र आपल्याला पाहता येत नाही. पाहिलं पाहिजे. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसार जोडे, आपुलेनी सुरवाडी उडो यायसा. जशी आपली इच्छा असेल, जेवढं सुख आनंदाने लोटता येईल तेवढं आपल्याला लोटता येतं. न सरी लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खाणी उघडली. कितीही भक्ती सुखाचा ज्ञानाचा आनंद लुटा, कमी होतो का? आपुलेनी सुरवाडी म्हणजे इच्छा. स्वतःच्या आनंदाच्या इच्छेने जसं त्या पक्षाला उडता येतं, तसं जीव नावाच्या पक्षाला ब्रह्मचैतन्याच्या आकाशामध्ये आपल्या स्वतःच्या इच्छेने संचार करता येतो. मग त्याने तीर्थयात्रा, तो सरळ जरी चालला सहज तरी तीर्थयात्रा आहे. बडबड करू लागला तरी स्तवन आहे. त्याने काही पाहिलं तर देवाचं दर्शन आहे. तो निजला विश्रांती करू लागला तरी समाधी आहे. तो काहीही करू द्या, देवाची पूजा आहे. इतकं त्याची सहज स्थिती आहे. आपुलेनी सुरवाडे उडवी ऐसा. हे कोण आहे? हे माझं स्वरूप आहे. भगवान म्हणतात त्या माझ्या स्वरूपाला 56 क्रमांकाची ओवी. या ओवीतले 3 भाव भगवंतांनी स्पष्ट सांगितले. एक परमात्म स्वरूप व्यापक आहे, त्याला मोजता येत नाही किंवा त्याला परिच्छेद लावता येत नाही. परिच्छेद म्हणजे एक प्रकारचा अंत, सीमा, मर्यादा, म्हणजे ते व्यापक आहे. उमप शब्दाने व्यापकत्व सांगायचं. अव्यक्त शब्दाने इंद्रियाला अगोचर आहे, त्याला शास्त्रामध्ये अवाङ्मनस गोचर म्हणतात. आणि सिद्ध आहे म्हणजे कायमचं असलेलं आहे. ही जी ओवी ना, ही ओवी जर आपल्याला कायमची आठवली आपल्या डोळ्यासमोर, तर परमार्थाचं अंतरंग रहस्य आपल्या लक्षात येईल की आपल्याला मिळवायचं काय आहे आणि आपला प्रवास कोणत्या दिशेने झाला पाहिजे. भगवान म्हणतात तया ओमपा मापका सुवावे. ते माझं स्वरूप आहे किंवा सर्वांचं तेच वास्तव स्वरूप आहे. त्या स्वरूपाला कसं आहे ते ओमप. ओमप म्हणजे काय? अमर्याद आहे, व्यापक आहे. आणि त्या व्यापक माझ्या स्वरूपाला मोजण्यासाठी मापका सुवावे. का बरं माप घालावं? मग त्याला मर्यादित का करावं? जसं यशोदा मैयाने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला. कालच आपण उदाहरण पाहिलं होतं. भगवंताने ओखळावर चढून त्या लोण्याचा डेरा फोडला. काही लोणी वानरांना वाटलं. का वाटलं असेल बरं? भगवान म्हणला, अरे मागच्या जन्मामध्ये तुम्ही अवतारामध्ये रानातला पाला खाल्ला आणि आमचं काम केलं, ते उपकार राहिले माझ्यावर तुमचे. मग त्या काळामध्ये मीच वनवासी होतो, तुम्हाला काय देऊ? मीच कंदमुळं खात होतो. पण आता आपल्याकडे सोबतता आहे बरं. सत्ता आली तर मंत्र्यांनी कार्यकर्त्याला विसरू नये. विसरलं नाही पाहिजे ना. पण आता राणीची या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा. तुम्ही रानातला पाला खाल्ला आणि माझं कार्य केलं. आता भगवंताने लोणी दिलं. आजी देतो पोट भरी, असं ओंजळ भरून लोणी द्यायचं. यशोदा मैयाने ते पाहिलं आणि हा लोणी वाटपाचा कार्यक्रम आहे. पायातले पैंजण सुद्धा वाजू दिले नाही. पाळता ज्याला मुंगीच्या पायातले पैंजण काढतात ते काय? चिंटिके मुंगी के काय चिंटिके पाव मी घुंगरू बजे. मग ते देवाला ऐकू येतं की नाही? न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. यशोदा मैयाच्या पायातले पैंजण ऐकू येणार नाही. मग देवाला वाटलं नाही, कळूच द्यायचं नाही. आणि जेव्हा यशोदा मैया पकडणार, मारली न उडी. मग हाती लागतो परमात्मा, हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता तो कैसा येईल हाता आगे. यशोदा मैयाला वाटलं मी पकडणार
भगवान म्हणले मी हाती लागणार नाही. शेवटी विनम्र झाल्या, थकल्या. कन्हैया तुला नाही पकडता येणार. देव बांधला गेला आणि आता तुला शिक्षा दिली पाहिजे. ज्या उखळाने तुला मदत केली त्याला सुद्धा शिक्षा. त्याला आणि तुला दोघाला बांधायचं आणि उन्हात ठेवायचं. मग दावं आणलं. कालच आपण दृष्टांत पाहिला होता. दावं आणलं तर भगवंताला ते बांधू लागले. परमात्मा व्यापक आहे आणि व्यापकाला दाव्याने बांधता येतं होय? नाही. यशोदामया बांधू लागले की 2च बोटं अंतर कमी पडायचं. दुसरं दावं आणलं, त्याला गाठ मारली. दावं मोठं झालं असेल ना? दावं मोठं झालं पण गाठीमुळे बांधता येईना. कारण गाठीमुळे परमात्मा बांधता येत नाही. मनातलं गाठ असेल ना, नाही बांधता येत बघा परमात्मा. अगोदर गाठी सोडाव्या लागतात. मी असं सहज म्हणलो की गाठ असेल तर परमात्मा बांधता येत नाही. काय अभ्यास असेल सातिकारांचा? सातकारा तू का म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पाय. हे प्रमाण कुठं काय काय शब्द आला की काही माणसं टपून राहतात प्रमाण द्यायला. मी त्यांचा तरी काय दोष आहे, त्यांच्या ते तेवढंच बसलेलं असतं. गाठीने परमात्मा बांधता येत नाही, नाही बांधता येत. शेवटी थकल्या आणि परमात्मा बांधला गेला. दुसरं उदाहरण आहे संत चरित्रातलं. जिथं सगुण परमात्मा बांधता येत नाही तिथं निर्गुण परमात्मा बांधता येईल का? व्यापकाला बंधन करता येत नाही. बंधन म्हणजेच अंत, मर्यादा. त्याला शास्त्रामध्ये परिच्छेद म्हणतात. आणि परिच्छेद 3 प्रकाराचा आहे. देश परिच्छेद. देश म्हणजे काय? ठिकाण. ही वस्तू या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही. म्हणजे याला अंत झाला की नाही, त्याला देश परिच्छेद म्हणतात. काल परिच्छेद. ही वस्तू वर्तमान काळात आहे, भविष्यात राहील सांगता येणार नाही, भूतकाळात नव्हती, काल परिच्छेद लागला. ही वस्तू इथंच आहे, माझ्या हृदयात नाही ना, याला वस्तू परिच्छेद म्हणतात. पण परमात्मा सर्व देशात आहे. सर्व गटी राम म्हणजे वस्तू परिच्छेद नाही. भरला घनदाट हरी दिसे सर्व देशात आहे आणि सर्व कालात आहे. परमात्मा मागे नव्हता असं नाही. नित्य असल्यामुळे सर्व कालात, व्यापक असल्यामुळे सर्व देशात आणि सर्वांतर्यामी असल्यामुळे सर्व वस्तूमध्ये आहे. गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज सांगत असतात, परमात्मा कणाकणात आहे म्हणजे सर्व देशात. परमात्मा क्षणाक्षणात आहे सर्व कालात आणि परमात्मा मनामनात आहे. कणाकणात, क्षणाक्षणात, मनामनात. म्हणजे हे सोपं आहे बरं. नाहीतर मग देश काल वस्तू परिच्छेद असं वापरलं की थोडं कठीण वाटतं आपल्याला. मराठी भाषेत किती सोपं आहे. कणाकणा, मनामना, क्षणाक्षणात. सर्व क्षणात आहे म्हणजे काल, सर्व कालात व्यापक आहे. सर्व देशामध्ये असल्यामुळे तो व्यापकाला बंधन नाही करता येत. संत चरित्रामध्ये उदाहरण, पंढरी क्षेत्रामध्ये संत श्री नरहरी महाराज सोनार भगवान शंकराचे अनन्य भक्त, शैव मानतात. आणि मग पंढरी क्षेत्रात राहायचे. बरं, क्षेत्रात राहायचे यात नवल नाही. पांडुरंगाच्या मंदिराजवळ राहायचे. देवाच्या दर्शनाला कधीच गेले नाही. कारण का? अनन्य भक्त भगवान शंकराचे. भगवान विष्णूकडे पाहायचंच नाही. अनन्य भक्त. लीला असते बरं ते. आपण कधीही कोणत्या भक्तांचं चरित्र पाहत असताना तात्पर्य ग्रहण करायचं त्यातली न्यूनता नाही पाहिजे. मग काही माणसं बघा, चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले पण कोरे राहिले आणि तुझं काय? अरे ते 1400 वर्षे जिवंत राहिले पण शरण ज्ञानोबारांना आले, त्यांना वाघावर बसायचे, झुरळ निघला तर आपण उड्या मारतो. अधिकार त्यांचा मोठा अधिकार असतो. लीला असते संतांची, आपण नाव ठेवू नये कोणाला. मग आता ते संत चरित्रातली लीला आहे. एका सावकाराने काहीतरी नवस केला पांडुरंगाला. माझी इच्छा पूर्ण झाली की मी देवाच्या कमरेला, त्याला कडद्वारा किंवा कमराचं काय बाजूबंद, असं बाजूबंद हातात असतो, कमरपट्टा, साखळी, असे काहीतरी अलंकार. आता आपण कधी घातलेच नाही, आपल्याला काय माहिती. मग ते कमरेला काहीतरी कडदोरा वगैरे अलंकार मी करणार. श्रीमंत होता. मग लोकांना विचारलं, मला पांडुरंगाच्या कमरेला अलंकार करायचा, कोण करेल? पंढरी क्षेत्रामध्ये नरहरी सोनारांसारखं सोनारच नाही म्हणे, त्यांच्याकडे तुम्ही जा. मग त्यांनी सोनं आणलं, रत्न आणले जळवण्यासाठी. त्यामध्ये महाराजांना विनंती केली आणि देवाचा नवस पूर्ण करायचा. ते म्हणे देवाचं माप घेऊन या कमरेचं, मी मंदिरात जात नसतो म्हणे, हे अनन्य. अहो मंदिरात जात नाही यात नवल नाही, मी मंदिराचं कळससुद्धा पाहत नाही, प्रदक्षिणा तर लांबच राहिले, तुम्ही माप घेऊन या. मग त्यांनी माप आणलं आणि हुबेहूब आकार तयार केला अलंकार.
तर पहिल्यांदा तो मोठा झाला, मग पुन्हा लहान केला वितळून, लयच लहान झाला. त्याने अगोदरचं माप तर बरोबर होतं, लहान मोठा काय काय होऊ लागला. सावकार नाराज झाला, रडू लागला, म्हणे माझा नवस का देव मान्य करेना, नवस पूर्ण झाल्याशिवाय मला घरी जाता येत नाही, तुम्ही तर देवाचं माप घेत नाही, काहीतरी करा, पर्याय शोधा. तेवढे तुम्हाला अडचण काय आहे? म्हणे मी देवाचं पाहत नाही. पायाची अडचण आहे ना, हाताने माप घ्यायला काय हरकत आहे, आपण डोळ्याला पट्टी लावू म्हणे. लावली कापडी पट्टी, घरापासून देवाच्या मंदिरात झाली. आणि मग लोक चेष्टा करायचे, पहा ना म्हणे डोळे असून आंधळे झाले. लोक नाव ठेवायला तयार असतात, संधीच पाहतात. फक्त कीर्तन चांगलं करू द्या, फक्त एखाद्या साली स्वर नका लागू द्या. तर माणसं ते 99% कीर्तन नाही पाहत, महाराजा स्वर गेला, तेवढंच का, तेवढंच ध्यानात राहिलं का, प्रमाण नाही, प्रक्रिया नाही, सिद्धांत नाही, तेवढंच ध्यानात. बघा लोक नाव ठेवू लागले, डोळ्याला पट्टी बांधली, निघाले बघा, मंदिरात गेले. आणि भगवंताच्या श्री विग्रहाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना वाटलं होतं हा परमात्मा, पांडुरंग परमात्मा उभा आहे. पाहिलं तर गजचर्म व्याघ्रांबर, भगवान शंकराचं वर्णन केलं की नाही, ते गजचर्म व्याघ्रांबर हाताला लागलं. नंतर थोडासा बाजूला हात गेला तो त्रिशूळ लागला, थोडासा वरती हात गेला तर नागाचा स्पर्श झाला. तुला हे तर माझं आराध्य दैवत आहे. आणि मी डोळे झाकून काय बसलो, पट्टी सोडली तर राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया सावळे सुंदर रूप मनोहर, करकटावरी तुळशीच्या मळ. अर चुकलं, पुन्हा डोळ्याने पट्टी बांधली, पुन्हा हात लावता तर भगवान शंकर. लक्षात, मोठी माणसं मोठीच असतात. मला सांगायचं दृष्टांत काय आहे, नरहरी महाराजांनी देवाच्या कमरेचं माप घेतलं, मोजता आलं. सुरुवातीला म्हणतो बरं मी, जसं यशोदा मैयाला भगवंताला बांधता नाही आलं, नरहरी महाराजांना सुद्धा व्यवस्थित माप सुरुवातीला घेता नाही आलं. मग सगुण परमात्म्यामध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर निर्गुण निराकाराचं माप कोणाला घेता येईल, व्यापक आहे. किंवा आणखीन एक उदाहरण, देवाला आपण मापाने मोजण्याचा प्रयत्न करतो, देवाला फक्त एका मापाने मोजता येतं. भक्तीचे हा मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुम्ही कितीही माप घेऊन या ना, देवाला त्या मापाने मोजता येत नाही. सत्यभामा मातेचं भगवंतावर फार प्रेम, इतकं प्रेम की हाच परमात्मा आपल्याला आगामी जन्मात पती रूपाने मिळावा. मग आता अंतकरणात इच्छा कोणाला सांगावी, योग्य व्यक्तीला सांगितलं पाहिजे की नाही. नारद महर्षींना सांगितलं की मला परमात्मा जन्मोजन्मी पती मिळावा. नारदजी म्हणले त्यातलं वर्मास आहे, जे दान आपण या जन्मात करतो तेच आपल्याला आगामी जन्मात मिळत असतं. जर आपण जमीन दान केली तर पुढे आपल्याला जमीन मिळते, म्हणजे आपण राजे होतो. अन्नदान केलं तर पुढच्या जन्मात आपल्याला भरपूर अन्न मिळतं. सुवर्णदान केलं की चांगल्या प्रकारे कांती मिळते. असे दानाचे प्रकार आले, ऐकून ठेवा फक्त, आलेले आहे अभंगामध्ये. पण जर परमात्मा पुढे मिळावा असं वाटतं असेल तर परमात्म्याचं दान करावं लागेल. म्हणजे मी दान करायला तयार आहे, घेईल कोण? नारदजी म्हणले आपल्यासारखा हवं कोणी जगात दुसरा. झाले तयार. सत्यभामा मातेनं संकल्प सोडला की माझ्या श्रीकृष्ण परमात्म्या पतीचं मी नारद महर्षींना दान करते. संकल्प सोडला. आणि दानामध्ये असं असतं, आपली सत्ता काढायची आणि ज्याला दिलं त्याची सत्ता स्थापन करायची. आता सत्यभामा मातेची सत्ता देवावर राहिली नाही, स्थापन कोणाची झाली सत्ता देवावर? नारद महर्षी. नारदजी गेले भगवंताच्या महालामध्ये. भगवान म्हणे या नारदजी या, आज मला सुट्टी रविवार आहे. म्हणजे या नाही, चला आपल्या आश्रमात स्वागत वगैरे. म्हणे चला म्हणजे हे बघा म्हणे ओला हात, तुमचं दान आता मला मिळालेलं आहे, त्यामुळे तुमच्यावर माझी सत्ता. सत्यभामा दान करी होजरू नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी तरुणी चाले पादोका. मग भगवान म्हणले काहीतरी सेवा सांगा, थोडा विना द्या माझ्याकडे. भगवान म्हणले का विना पाहायचं आहे का? नाही नाही नाही, देता येणार नाही. चिपळ्या याच्यावर तर कमवलं म्हणे, तुला देता येणार नाही. मग सेवकाच्या शिरी, भगवंताची काय नम्रता असेल. नारद महर्षींच्या पादुका आपल्या मस्तकी घेतल्यानं परमात्मा निघाले. मग आता परमात्म्याचा वियोग 16,107. सत्यमाता बाजूला राहिल्या. त्याने उठाव बंड केलं, आंदोलन सुरू झालं. मग कसं काय दान केलं? मग आता बाकीच्यांनी नारदांना तर्क दिला. म्हणजे नारदजी खरं सांगा, हा परमात्मा आमचा पती आहे की नाही? म्हणे आहेच, वादच नाही. मग जर हा परमात्मा आमचा पती असेल तर या परमात्मा सत्ता कोणाची झाली? म्हणे आमची.
मग सगळ्या जणींची सत्ता असताना एकटे सत्यभामा दान करेल का? नाही करू शकणार. मग आमच्या मालकीचा परमात्मा आम्ही घेऊन चाललो. ते नारदजी म्हणे नाही 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 नाही, असं धोका चालणार नाही आपल्याला. एकीन दान करायचं आणि बाकीजण घेऊन जायचं नाही नाही, ते सांगायचं नाही. यातून काहीतरी सुटका. म्हणे सुटका एक आहे. याचकाने जर मान्य केलं तर म्हणे मग नारदजी सांगा बरं. हा, मी जर तयार झालो आणि भगवंताच्या वजना एवढं जर मला सोनं मिळालं तर मी भगवंतावरची सत्ता सोडू शकतो. मग सत्यभामा माता पुढं आल्या. म्हणे तुम्ही माझ्यावर आरोप केला ना, मी दान कसं काय करू शकते? मग भगवंताला सोडू शकते मीच. माझ्याकडे संपत्ती तेवढी आहे. सुरुवातीला थोडासा अभिमान गेला होता, पण संपत्तीचा अभिमान जाईपर्यंत भगवंताची लीला होती. नारदांना सांगितलं अजिबात सोडायचं नाही म्हणे, संपत्तीचा पण अभिमान गेला पाहिजे. आणि मग भगवंताला मोजण्याला प्रारंभ केला. तया उमपा मापका सुहावे. देवाला एका मापात ठेवलं तराजूमध्ये. आणि दुसरीकडे मग सत्यभामा मातेनं जेवढं सोनं होतं तेवढं सगळं सोनं तसुभर पारडं हल्लं नाही, थोडंसुद्धा, जाग्याहून सुद्धा नाही. अंगावरचे सगळे अलंकार काढले. आणि मग अलंकार काढल्यामुळे सौंदर्य लोपून गेलं, सगळं भूषणच राहिलं नाही. आणि मग दीनवाना भाव धारण करून सत्यभामा रुक्मिणी मातेकडे गेली आणि सांगितलं, प्रभू काय लीला करता? म्हणे अगं तू देवाला मोजण्याला प्रारंभ करते. परमात्माचा जड पदार्थाने मोजला जात नाही. परमात्मा मोजला जातो फक्त भक्तिभावाने. हे सगळं सोनं बाजूला काढ आणि बोटातली एक अंगठ्यामध्ये फक्त तुळशीचं पान ठेव. समतोके एक तुळशी पानव. देव आहे का? सत्यभामा दान करी नारदासी. तै कळ लावो मज ऋषिकेशी. तुके घालिता नये कनक राशी. समतुके एक तुळशी पानव. सत्यभामाने दान केलं आणि ते भगवंताला कळालं. ते किती सोनं टाकलं पारड्यामध्ये, हल्लंच नाही पारडं. पण एक तुळशी पान फक्त दिलं. परमात्मा बरोबरीला नाही नाही, परमात्म्याचं पारडं वर गेलं आणि तुळशीचं पारडं खाली आलं. मासा परमात्मा सगुण रूपाने जर मोजता येत नाही, सो तो देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे. लोक का नाही, परमात्मा फक्त एवढा आहे, नाही, मर्यादित नाही. सगुण रूपाने परमात्मा तेवढा आहे, निर्गुण रूपाने परमात्मा फार मोठा आहे. तया उमपा माप का सुहावे. का बरं त्याला परिच्छिन्न मानावं? मानू नये, व्यापक मानावं. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. व्यक्त म्हणजे प्रगट, दिसणारा किंवा इंद्रियाला गोचर होणारा. आणि अव्यक्त म्हणजे काय? जो इंद्रियांचा विषय होत नाही. लोकांची हीच अडचण आहे. लोक आपल्याला काय म्हणतात, आम्हाला देव दाखवा. अडचण हीच आहे की देव पाहण्याचा विषय होत नाही. कारण परमात्मा अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही जा. पण ते हरिपाठही वाचत नाही. सांगा कसं काय त्यांना? हरिपाठ वाचलं तर कळलं ना त्यांना की अव्यक्त आहे, इंद्रिय अगोचर आहे. शास्त्रामध्ये ज्ञानाकरता काही साधनं सांगितली. जसं की आता इंद्रियाने आपल्याला ज्ञान होतं, मनाने आपण संकल्प विकल्प करतो, किंवा बुद्धीने आपल्याला काही जाणता येतं. म्हणजे ही इंद्रियच आहे एक प्रकारे. भले त्याला अंतःकरण म्हणा नाही तर इंद्रिय म्हणा. पण बाहेरची इंद्रिय आणि आतलं असणारं अंतःकरण इंद्रिय यांचा लाग परमात्म्याकडे लागत नाही ना. मनाची नखी न लगे, जेथं बुद्धीची दृष्टी न रेगे. ते इंद्रिया जोगे काय होईल? जिथं मनाचं नख लागत नाही, बुद्धीची जाणण्याची क्षमता ज्याला जाणू शकत नाही, मग ते इंद्रियाचा विषय होईल का? इंद्रियाचा विषय कोणता परमात्मा होतो? सगुण साकार होतो. सगुण निराकाराला ईश्वर म्हणतात. तो ईश्वरसुद्धा इंद्रियांचा विषय होत नाही, कारण तो परोक्ष सांगितला आहे. आणि जिथं मग ईश्वर इंद्रियाचा विषय होत नाही, त्याचा निर्गुण निराकार कसं काय विषय होईल? म्हणून तो अव्यक्त आहे, इंद्रियाला अगोचर आहे. आणि अशा अव्यक्त स्वरूपाला व्यक्त का बरं मानावं? श्लोकामध्ये काय म्हटलं आहे? अव्यक्ताला ते अबुद्धी अविवेकी लोक व्यक्त मानतात. जीवाप्रमाणे ज्ञानोबा मी मूळचा अव्यक्तच आहे, पण मी अव्यक्त असताना लोक मला व्यक्त का बरं मानतात? का मानावे? मानू नये. मग काय मानावं? मी अव्यक्तच आहे हे मानावं. व्यक्त म्हणजे साकार, प्रगट असा मानून ही माझी लीला आहे. ओमपा मापका सुवावे. व्यापकाला परिच्छिन्न का करावं? अवांग मनस गोचर, इंद्रियाला अगोचर असणाऱ्याला
इंद्रियांचा तो विषय असं का बरं मानू नये. पुढे सांगितलं सिद्ध असता. सिद्ध म्हणजे कायमचा आहे, कायमचा, ज्याचं अस्तित्व जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी पण आहे, जगताच्या प्रतिती कालातही आहे आणि जगताचा नाश झाला तरी आहे. असं जे कायमचं अखंड असणं, त्या अखंड अस्तित्वाला नित्य सिद्धता म्हणतात. आणि तो मी कायमचाच आहे, मी कधी नाही असं नाहीच, पण मी असताना, कायमचा प्राप्त असताना मी अप्राप्त आहे असं मानून माझ्या प्राप्तीकरता का बरं साधनांचे कष्ट करावे. एक वाक्य थोडं चांगलं ध्यानाने ऐका बरं, सिद्धांताचं आहे. परमार्थामध्ये परमात्म प्राप्तीकरता साधना अजिबात करायची गरज नाही. थोडं वाक्य धाडसाने आहे बरं काही, धाडसाने मी सिद्धांताचं मी कोण वेगळं सांगणार. परमात्म प्राप्तीकरता साधना करायची गरजच नाही. प्राप्त असणाराच परमात्मा, त्याच्यावर जे आवरण आलं त्या आवरणामुळे, प्रतिबंधामुळे जो अप्राप्त वाढतो, एवढ्या फक्त ब्रह्माच्या निवृत्तीकरता साधना करायची आहे. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. किडाळाचा दोष गेला की शुद्ध सोनं कायमचंच आहे. तसं जीवाचा अहंता, ममता, अज्ञानाचा संकल्प गेला की जीव मूळचाच ब्रह्म आहे, तैसा दे अहंकार नाथेला. हा समूळ याचा नाशिला, तोची परमात्मा संचला. आधीची आहे म्हणजे सिद्ध आहे. आपण उदाहरण कायम पाहतो. आता बरेच दिवस त्याच्यात खंड पडला तर पुन्हा एकदा आठवून देतो. दोरीवर सर्प दिसतो ना आपल्याला, हे विसरायचं नाही आयुष्यभर. घट पट रज्जू सर्प हे कायमचे उभे पण मला याच्यासारखा दृष्टांतच नाही दुसरं कोणता. त्याला तो शोधला पाहिजे पण तेवढा नाही आढळत. दोरीवर सर्प वाचतो आपल्याला, कायमचा नाही दिसत. जे माणसं कायमच सर्प पाहतात मोबाईलमध्ये त्यांना दिसतं, मग संस्कार झाला की ते दिसत असतं. दोरीवर सर्प दिसतो, बरोबर आहे. थोडंसं उत्तर द्या. सर्प स्पष्ट प्रकाशामध्ये दिसतो का? नाही. गडद अंधकारामध्ये, मंद अंधकारामध्ये दिसतो. म्हणजे जेव्हा सूर्य आहे तेव्हा नाही, जेव्हा गडद रात्र आहे तेव्हा नाही, फक्त मधल्या काळात दिसतो. मधल्या काळात दिसतो याचा अर्थ होतो उत्पत्तीच्या पूर्वी नाही. रज्जूचं किंवा दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं तेव्हा नाही, म्हणजे नंतरही नाही, अगोदरही नाही, मधल्याच काळात आहे. पण दोरी कधी आहे बरं? वा, कायमची आहे. दोरी अगोदर आणि नंतर हा सुद्धा कालवाचक शब्द आहे. हे अगोदर आणि नंतर कालवाचक आहे. काहीतरी मानावं लागतं म्हणजे त्याच्या अगोदर, काहीतरी मानलं की त्याच्यानंतर. पण कायम शब्द असा आहे, त्याला कालच नाही, कायमचाच. म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीच्या पूर्वी पण दोरीच आहे. सर्प जेव्हा दिसला तेव्हा पण दोरीच आहे. फक्त पाहतो आपण दोरीला म्हणतो काय, सर्पाच्या नाशानंतर, बाधानंतर दोरीच आहे. तसं जगताच्या उत्पत्तीपूर्वी परमात्माच, जगत प्रतीतेला तथा अधिष्ठान रूपाने परमात्मा, आणि जेव्हा जगताचा प्रलय होईल तेव्हा सुद्धा परमात्माच. दुसरं उदाहरण अनुभवाचं आपलं. स्वप्न दिसतं की नाही आपल्याला, पण हे उत्तर देण्यासाठी जागा असावं लागेल ना. स्वप्न दिसतं की नाही? स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं हे आपल्या असनेपणावर अवलंबून आहे. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेने असलेपणे, विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं हे आपल्या अस्तित्वावर अवलंबून आहे. स्वप्नाच्या पूर्वी पण आपण आहोत, स्वप्न निघून गेलं तरी आपणच आहोत. बरं, आपण कधी नाही? आपल्या अनुभवाचं उदाहरण, जागृतीमध्ये आपण आहोत की नाही? नाही? हा, आहे ना. तुम्ही उत्तर देत चाला म्हणजे मला कळेल आहे की नाही म्हणून. आहे की नाही? आहे. आपण जागृतीमध्ये आहो ना. जागृती स्वप्नात आहे का? जागृत अवस्था स्वप्नात आहे का? स्वप्नात आपण आहे की नाही? वा, स्वप्नात आपण आहोत म्हणून तर आपल्याला कळतं स्वप्न. बरं, जागृती आणि स्वप्न गाढ झोपेत आहे का? सुषुप्ती अवस्थेमध्ये, त्यालाच गाढ झोप म्हणतात. तेव्हा आपण आहे की नाही? तेव्हा आपण आहोत. समाधी अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही नाही, आपण आहे की नाही? वा, म्हणजे आपलं असणं कायमचं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती येतात जातात,
पण त्यांच्याबरोबर आपण जात नाही. का जातो? नाही म्हणे मी काल जागा होतो आणि आज थोडासा मला वाटतं बा मी हाय का नाही जागेवर. मग त्याला गोळ्या द्याव्या लागेल आपल्याला जागेवर नसेल तर. अवस्था येतात जातात, अवस्थेच्या बरोबर आपण जातो येतो का? नाही. आणि जो अवस्थेच्या बदलाबरोबर बदलत नाही, जो कायमचाच आहे त्याला सिद्ध म्हणतात. जो सिद्ध आहे म्हणजे कायमचा असलेला आहे. बरं तो सिद्ध जड नाही ना, स्वयंप्रकाश आहे आणि आनंद रूप आहे. मग इतका जर मी कायमचाच आहे म्हणजे कायमचाच प्राप्त आहे, म्हणून विचारसागरातल्या पहिल्या तरंगामध्ये काय प्राप्ताचीच नित्यनिवृत्ताची हे वर्म आहे. पण ते मध्यंतरी ब्रह्मा नावा लागतो ना. म्हणजे सिद्ध आहे म्हणजे कायमचा प्राप्त आहे. आणि सिद्ध वस्तूच्या अस्तित्वासाठी कोणत्या प्रमाणाची गरज नाही. शास्त्रामध्ये 6 प्रकारची प्रमाण आलेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी ही प्रमाण आहे. प्रमाण म्हणजेच काय? यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमाज्ञान. त्या यथार्थ ज्ञानाची म्हणजे प्रमाज्ञानाची साधनं त्याला म्हणतात प्रमाण. आणि ते प्रमाण किती आहे? 6 प्रकारचे आहे. मग ते प्रमाता, ज्याला कळतं त्याला प्रमाता म्हणतात, ज्याद्वारे कळतं त्याला प्रमाण म्हणतात, आणि जे कळतं त्याला प्रमेय म्हणतात. आता प्रमाणाच्या द्वारे जे कळतं त्याला जर प्रमेय म्हटलं तर ते प्रमेय जड असतं. तसा परमात्मा जड नाही, स्वयंप्रकाश आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. अनुमान प्रमाण तिथं लागत नाही, कारण ते प्रत्यक्षावरच अवलंबून आहे. शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. अर्थापत्ती प्रमाणामध्ये संपाद्य संपादक भाव असो आणायचं कुठून? उपमान प्रमाणामध्ये परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही. आणि अनुपलब्धी प्रमाणामध्ये वस्तूचं अस्तित्व नसतं, हा कायमचा असलेलाच आहे. म्हणजे 6 प्रमाणापैकी शब्द प्रमाण प्रबल प्रमाण आहे. पण ते शब्द प्रमाणही परमात्म्याचं प्रकाशन करत नाही. ते फक्त परमात्म स्वरूपावर आलेलं आवरण भंग करण्यासाठी समर्थ आहे. तैसे आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र्य आत्मबोधे. उदाहरण दिले ज्ञानोबा यांनी. सूर्य आकाशामध्ये आहे, प्रकाशमान आहे कायमचा. ढगांचा पडदा आला त्याच्यावर आणि वारा वाहू लागला. वाऱ्याने काय काम केलं असेल? फक्त ढगांचा पडदा दूर केला. का वारा सूर्याचं प्रकाशन करत असतो? अजिबात करत नाही. फक्त आपण म्हणतो काय, वाऱ्याने सूर्य दाखवला. नाही नाही नाही, वाऱ्याने सूर्य नाही दाखवला. अरे सूर्य कायमचाच आहे. वारा आभाळची फिडी वाचून म्हणजे आभाळची फिडी या वाचून सूर्या ते न घडी. सूर्याला निर्माण करतो का तो? सूर्य कायमचा प्रकाशमान आहे. तसा हात बाबुळी धाडी तो ये न करी. हाताने फक्त बाबूळ म्हणजे शेवाळात दूर केली जाते का ते पाणी निर्माण करतं? नाही. तसं आपलं स्वरूप कायमचं नित्य प्राप्त आहे. जीवाला फक्त एवढं कळावं, आणि ते सुद्धा संशय विपर्ययित कळावं. हे कळालं की त्याच्या जीवनाचा हा प्रवास संपलेला आहे. मग आता खरं सांगा, जर आपण कायमचेच असलेले आहोत, मरणाची भीती का आपल्याला? मरणाची भीती का वाटते? जीवाला वाटतं नाही नाही मी भूतकाळात जमा होईल, मी राहणार नाही. अरे देहरूपाने नाही राहणार, आत्मस्वरूपाने राहणार ना. आणि आत्मस्वरूपाने राहणं हे खरं राहणं आहे. जीवाला मृत्यूची भीती का वाटते? त्याला वाटतं देहाच्या बरोबर माझं अस्तित्व नष्ट होईल. खरं तर असं दररोजचं अस्तित्व नष्ट होतं, पण कळतं कुठं आपल्याला? गाढ झोपेमध्ये आपण या देहाला सोडत नाही का? सोडतो ना. फक्त प्रारब्ध जाग झाल्यामुळे पुन्हा धरतो आपण, त्याला धारण करतो. नाहीतर दररोज देहाला सोडत नाही आपण. दररोज सोडणं चालू आहे देहाला. तादात्म्य दररोज सोडतोय आपण. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, मरणामध्ये आणि गाढ झोपेमध्ये फरक काहीच नाही, एकच फरक आहे. गाढ झोपेमध्ये जीवात्मा ज्या देहामध्ये झोपतो त्याच देहामध्ये दुसऱ्या दिवशी जागा होतो, त्याला गाढ झोप म्हणतात. आणि मरणामध्ये काय होतं? या देहामध्ये विश्रांती करतो, दुसऱ्या देहामध्ये जागा होतो, त्यालाच पुन्हा मरण म्हणतात. एवढाच फरक आहे झोपेमध्ये आणि मरणामध्ये. लागू देऊ नका दोन्ही लागू देऊ नका. मरण देहाच असतं
आणि स्वरूपाने आपण कायमचे सिद्ध आहोत हे कळालं तर अमर आहा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. फक्त देहाला मी म्हणू नका, माझं म्हणू नका, मग कळेल की आपण कायमचे आहोत, आपण सद्रूप आहोत, मरणाची भीती नाही, चित स्वरूप आहोत, आपल्याला अज्ञानाची भीती नाही, आणि आनंद स्वरूप आहोत. तर विषयांच्या पाठीमागं लागून क्षुद्र आनंदासाठी तळमळ करायची गरज नाही. हे सिद्ध जे आहे ना, शुद्ध शब्द, यातून सिद्धता, चितरूपता आणि आनंदरूपता उपलक्षणाने घ्यायची. मी कायमचाच आहे आणि असं असतानासुद्धा भ्रमाने माझ्या प्राप्ती करतो अनेक साधनं करावे, का बरं मरावं? सिद्ध असता का निमावे साधनवरी. तुम्ही असं म्हणाल, बरोबर आहे. आता भगवान काय म्हटले? परमात्मा कायमचाच प्राप्त आहे, मग साधना करून का मरावं? उद्यापासून साधनाच करायची नाही, काहीच करायचं नाही, असा अर्थ नाही घ्यायचा बरं. हे कशाकरता सांगायचं आहे? साधना तोपर्यंत करावी लागते जोपर्यंत आपल्याला बोध प्राप्त होत नाही. तववरी अर्जुना, तो बोध भेटे ना अर्जुना, तवच या साधना. जोपर्यंत आपला प्रतिबंध दूर होत नाही तोपर्यंत साधना करावी लागते. व्यवहारामध्ये साधना नाही करत आपण. जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत माणसं स्वयंपाक करतात की नाही? व्यवहारामध्ये थकतात का? तसं जोपर्यंत प्रतिबंध, म्हणून सगळी परमार्थ साधना ही प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आहे, प्राप्ती करता नाही. एखादा म्हणत असेल ना, मला परमात्मा प्राप्ती झाली साधनामुळे, तर त्याचं वाक्य असं घ्यायचं आपण, प्राप्तच होता पण याला कळाला नाही, प्राप्ताचीच प्राप्ती झाली. सिद्ध असता का निमावे साधनवरी. हे होई सिद्धांताची बरं, यथार्थ स्वरूपाचा परिचय. आणि अशाच होय आपल्या ज्ञान करून देतात. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञान असे ऐसा वर. म्हणजे जीवनामध्ये अशी एखादी ओळी अनुभवावी की माझं स्वरूप आणि परमात्मा स्वरूप व्यापक आहे, इंद्रियाला अगोचर आहे, पाहता येत नाही, आणि कायमचं सिद्ध आहे. मग असं असताना साधनाच्या कष्टाने परमात्मा माझ्यापेक्षा वेगळा म्हणून का बरं मरावं? कशाला मरावं? जिवंतच आहोत. सिद्ध वस्तू मरत नसते, ती अमर असते, कायम ती कायम असलेली. ज्याला काल परिच्छेद लागतो त्याला मृत्यू असतो, आणि परमात्म्याला काल परिच्छेद लागत नाही, नित्य आहे ना. नित्य आहे म्हणजे कायमचं आहे, आणि जे कायमचं असतं ते मरत नसतं. मग असं असतानाही साधनवरी, साधन करून विचार करून का बरं मरावं? तर सिद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी काही कष्ट नाही. मग साधना कुठपर्यंत करायची? ते साधना करायची जोपर्यंत भ्रमनिवृत्त होत नाही, यथार्थ ज्ञान प्रगट होतं तोपर्यंत करत राहायची. पण भगवान म्हणता, परी हा बोला आघवा, जरी विचारी जसे पांडवा, तरी विशेष या जीवांना चोज वेगा. पुन्हा सांगितला, ज्ञानोबाऱ्यांची दया करुणा अशी आहे. एखादा सिद्धांत पराकुटी सांगतात का? उत्तम अधिकाऱ्याला बोध झालाच पाहिजे. नाही एखाद्याला झाला की मग त्याला दुसरी साधना प्रतिपादन करायची. आता परिशब्द आला ना, मागच्या वाक्याला तेवढं महत्त्व राहत नाही, मग त्याचं काही ना काहीतरी महत्त्व कमी होतं. अव्यक्ता मापका सुआवे, नाही तर ओमपा मापका सुआवे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी परी. परंतु अर्जुना, हा बोल, हे जे ज्ञान, हे शब्द आहे ना, आघवा, संपूर्ण रूपाने हे संपूर्ण ज्ञान, हे पांडवा, जरी विचारी जतसे, जर आपण त्याचा विचार केला, विचारी जतसे, जर त्याचा आपण चांगला विचार करून पाहिला, तर विशेष या जीवा. या जीवा म्हणजे कोणत्या जीवाला? ज्याच्या डोळ्यासमोर विषय, अंतःकरणात विषयाच्या वासना, त्यानंतर विकाराचं प्राबल्य, अज्ञानाचा असणारा पडदा, असा सगळ्या भावाला जो प्राप्त झाला, ज्याला जड जीव म्हणतात. जड वेगळा आणि जड वेगळा. जड म्हणजे वजनदार, जड म्हणजे अज्ञानी. उद्धरावे जन जड, जड शब्द घ्यायचा, थोडा उच्चार बदलला तर अर्थ बदलतो. जळ, जळ असं की नाही? जळ म्हणजे पाणी आणि जळ म्हणजे जळून जा. तसं जड म्हणजे वजनदार आणि जड म्हणजे अज्ञानी. तर अज्ञानी असणारा हा जीव, त्याला विशेष करून न चोजवे का, त्याला हे चांगल्या प्रकारे चोजवे न, त्याला हे रुचत नाही.
रुचत नाही, कळत नाही आणि पटतही नाही. फार मोठं पुण्य असावं लागतं संतांच्या वचनावर श्रद्धा बसावी यासाठी. फार मोठं पुण्य. लोक तर काय म्हणतात, वेदशास्त्र प्रमाणाला, संत वाङ्मयाला, हे म्हणे आता हे मागे कालबाह्य झालं म्हणे. श्रद्धा नाही, पुण्य कमी पडतं. श्रद्धा पराकोटी, इत्थम इदम इत्थम, असे पराकोटीची श्रद्धा. संत सांगतात जशाला तसंच आहे, यथार्थ आहे. आणि ज्याला श्रद्धा असेल त्यालाच ज्ञान होतं. श्रद्धावान लभते ज्ञान. आणि श्रद्धावानच मनुष्य वाटचाल करू शकतो. ज्याची अश्रद्धा असेल, श्रद्धा विश्वास तर कमी पडतो ना परमार्थामध्ये. नाहीतर सर्वस्व झोकून देऊन कोण बरं समर्पण करायला तयार होत नाही. का? श्रद्धा कमी पडते. त्याला वाटतं नाही नाही नाही, मी प्रयत्न केल्याशिवाय काय होणारच नाही. विश्वास कमी पडतो देवावरचा, संत वाङ्मयावरचा. नाहीतर बोध व्हायला काय वेळ लागतो. हा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा, तरी विशेष या जीवांना चोजवे का. विशेष करून या अज्ञानी जीवाला हे कळत नाही. जीवाला का कळत नाही हे आपल्यालाही कळत नाही. जीवाला का कळत नाही त्याचं कारण असं आहे, भगवंताची एक इच्छा आहे जीवाला कळू नये. पुढच्या ओळीमध्ये येणार आहे बरे, पुढच्या श्लोकामध्ये. तर देवाचा एक संकल्प आहे की अज्ञानी पुरुषाला मी कळूच नाही आणि माझ्या भक्ताला मी कळाल्याशिवाय राहू नये. नाही कळाला तर देव स्वतः गुरुरूपाने येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देव आपल्या भक्ताला अज्ञानी राहू देत नाही. जीव इथून तर ब्रह्मदेवापेक्षा किती मोठा झाला, नाही कळत त्याला. कसं नाही कळत? एक दोन दृष्टांत आपण उद्या पाहू. आजची वेळ संपली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.